आजची जी आपली रेसिपी आहे ती मुळा आणि कैरी वापरून केली आहे आणि ही रेसिपी चवीला अगदी अप्रतिम लागते आणि झटपट तयार होते. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी करणार आहे ही झटपट तयार होणारी तर आहेच, पण अगदी वेगळ्या चवीची आहे आणि खूप चवदार अशी टेस्टी अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी मी तर माझ्या मैत्रिणीकडनं शिकली होती. माझ्या मैत्रिणीकडे मी एके दिवशी गेली होती, तेव्हा ती जेवायला बसली आणि तिनं मुळ्याचं ही एक खूप छान रेसिपी तयार केली होती. तर ती मला म्हटली की तू याची टेस्ट बघ. तर पहिल्यांदा तर मी खायला तयारच नव्हती, कारण की आपण नेहमी आपल्या चवीचं जे खातो आपल्याला तेच आवडत असतं. पण तिनं अगदी खूप आग्रह केल्यानंतर मी एक चमचा खाऊन बघितली आणि मला ती अगदी खूपच आवडली. पण ती असेपर्यंत मी कधीच ही ट्राय केली नाही. आता ती ट्रान्सफर होऊन बाहेरगावी गेली आहे आणि येत्या 4-6 महिन्यात तर मी ही रेसिपी खाल्लीही नव्हती. त्या दिवशी मी मार्केटमध्ये गेली असताना तिथं मला मुळे दिसले आणि मग मी मुळं आणि कैरी विकत घेतली आणि तेव्हापासूनच ठरवलं होतं की आज याची ही रेसिपी नक्की तयार करायची. तर त्यासाठी कढईत तेल गरम करून घेतलं, त्यात थोडेसे मेथीदाणे टाकायचे. मेथीदाणे टाकल्यामुळे या रेसिपीला अगदी अशी छान चव येते. त्यानंतर त्या जिरं, मोहरी, लसूण, कांदा टाकून घेतला, थोडासा कढीपत्ता टाकला आणि ते छान फ्राय झाल्यानंतर त्यात बारीक कट करून गेलेली कैरी, मुळा, टोमॅटो टाकून घेतला आणि थोड्याशा लाल मिरच्या टाकल्या. ते छान आपल्या तेलावर फ्राय झाल्यानंतर त्यावर मसाले टाकून घेतले. लाल तिखट, हळद, धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला आणि मी शिजवून घेतलेलं वरण त्यात टाकून घेतलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी ॲड केली. कसुरी मेथी ॲड केल्यामुळे या रेसिपीला छान अशी चव येते. बरं, रेसिपी तर आता तुम्हाला कळलीच असेल. ही मुळ्यापासून तयार झालेला सांबार आहे. तर हा सांबार तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. बरं, आता कैरी अवेलेबल आहे म्हणून मी यात कैरी घातली आहे. कैरीऐवजी तुम्ही त्यात चिंचसुद्धा घालू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. रेसिपी